थोडासा इंजुर्ड आहे प्रवीण, परंतु अगदी चांगला खेळ. आमचे व्यासपीठावर आपण पाहता आमचे मोरेश्वर जी भोपी आहेत त्यांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर अरुण जी पाटील असतील आमचे त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी मान ऑफ द मॅच दिला जाईल, अलंकार याला दिला जातो आहे आणि प्रवीण दादा आहे त्यांच्या माध्यमातून हे स्वीकारलं जाईल. विनायक पाटील उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. आपण पाहताय SSC ट्रॉफी शिरडोनच्या मैदानावर ज्या वेळेला होते ना त्यावेळेला विनायक पाटील यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो बघा. अगदी आवाज ऐकूया आमच्या अनंत यांचा. थँक्यू. मी थोडीशी रजा घेतोय. धन्यवाद. आपण कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा श्री विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ चिरवत आयोजित श्री विठ्ठल रखमाई चषक 2024 पर्व. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. थँक्यू सो मच शेखरदा. आपण पाहतो या पहिल्या फेरीतली आपण पाहतो या कदाचित तिसरी मॅच आपण पाहतोय आणि आपण पाहतो दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, सूरज म्हात्रे आणि रोशन घरत. अगदी आपण पाहतोय चिंचवण टीमची जोडी आहे. खूप चांगला खेळ त्यांच्या देखील माध्यमातून सातत्याने आपण पाहिला आहे. परंतु आपण पाहतोय पाटील 11 पाटणोली टीम इथे आपण पाहतोय त्यांचा देखील 12वा खेळाडू आपल्या समेत जोडला जातोय आणि आपण पाहतोय चांगला खेळ त्यांचा देखील पाहायला मिळेल. टॉस झाला, क्षेत्ररक्षण निवडला. टॉस जिंकल्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण निवडला आणि मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. पंचांना देखील विनंती असताना की 20 मिनिटांचा अवधी द्या आणि त्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपली पाहिजेत, कारण आपल्याला अजून भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. आणि आपण पाहतो या आजच्या दिवसामध्ये सलग 12 टीमना आपण प्राधान्य दिला. त्या 12 टीमच्या अगदी खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. इथे आपण पाहतोय पहिला गोलंदाज वापरला जातोय राकेश. पंचाचा ग्रीन सिग्नल. राकेश पहिला चेंडू फेकणार. यावेळेला मात्र नक्कीच चांगलाच पहिला चेंडू. गुड नाईट टेक. इथे आपण पाहतोय रनआउटची चान्स. अगदी एका हातात नाहीये, संधी मिस केली आहे. आपण जर पाहायला गेला तर खूप चांगला इथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला होता आणि इथे आपण पाहतो पहिला खेळाडू कदाचित बाद झाला असता, परंतु आपण बाद होता बचावला आणि आपण पाहतो एक सिंगल एक चिकी रन मात्र काढण्यामध्ये यश आला. इथे आपण पाहतोय श्री विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ आयोजित श्री विठ्ठल चिरवत आयोजित आपण जर पाहायला गेलं तर खूप चांगली स्पर्धा. गेल्या वर्षीचा विचार केला तर आपण जर पाहायला गेला तर एक साधी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल, परंतु या वेळेला आपण जर विचार केला तर एक पाऊल पुढे टाकला आणि एक चांगली स्पर्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळेल. आणि आता वर्षानुवर्षे अशी स्पर्धा चालू राहणार आहे, कारण खूप चांगलं त्यांचं आयोजन नियोजन एक दमदार आयोजन पाहायला मिळालं आहे. त्यापुढे पाहतोय पुन्हा गोलंदाज सज्ज. यावेळेला आपल्याला चेंडू इथे आपण पाहतोय थोडेसे मिसफीड आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. इथे आपण पाहतोय राकेश नावाचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, परंतु आपण पाहतो क्षेत्ररक्षण थोडं साथ देत नाहीये. यावेळेला अगदी झेल पकडण्याचा प्रयत्न, डायव्ह लगावली गेली होती, परंतु आपण पाहतोय थोडेसे प्रयत्न कमी राहिलेत आणि आपण जर पाहायला गेला तर हा झेल सुटला जातोय. चांगला प्रयत्न होता परंतु चेंडू हातातनं निसटला आणि पाहतोय तो एक धाव मिळाली आणि एका धावेच्या एक धाव मिळाली आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 धावांवरती. एक चांगली सुरुवात, शांत गतीने सुरुवात केली. यावेळेला अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवेत, चेंडू खाली 2-2 क्षेत्ररक्षक, तालमेल नव्हता, कॉलिंग नव्हता, परंतु आपण पाहतोय अगदी शेवटच्या क्षणाला मात्र झेल पकडला जातो आणि पहिला खेळाडू बाद झालाय तो आपण पाहतोय सूरज म्हात्रे. बॅक टू द पवेलियन.
पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 7 धावेवरती. एक गडी बाद झाला आणि चांगला खेळाडू मैदानाच्या बाहेर काढल्यानंतर आपण पाहतो चांगली आतापर्यंत गोलंदाजी झाली आहे. आपण पाहतोय पॉवर प्लेचा षटक अगदी चांगला गोलंदाजी करतोय राकेश नावाचा गोलंदाज. चांगली सुरुवात यावेळेला दोन्ही खेळाडूकडून पाहायला मिळेल. यावेळेला शॉर्ट लाईनचा चेंडू जोरदार अपेल, पंचांचा बोट हवेत आणि आपण पाहतोय लागलाय दुसरा धक्का श्री महालक्ष्मी चिंचवड टीमला. फलंदाज बाद झाला यावेळेला. आणखीन एक नवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आपण पाहतोय प्रतिकेश. तर प्रतिकेश आणि प्रथम हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. प्रथम आणि प्रतिकेश या दोन खेळाडूंचा मात्र नक्की चांगला खेळ करावा लागणार आहे, कारण पार्टनरशिप आता होणं गरजेचं आहे. कारण आपण जर विचार केला तर या गोलंदाजानं राकेशनं थोडीशी मात्र चिंचवड टीमच्या खेळाडूंवरती मात्र दबाव टाकलाय. नवीन गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक पहिला संपल्यानंतर दुसरा गोलंदाज सज्ज झालाय श्रेयोगला. आपण पाहतोय एक चांगला खेळ. श्रेयोग देखील चांगली गोलंदाजी करत असतो सातत्यानं. आपण पाहतोय पाटणोली टीम साठी. परंतु यावेळेला आपण पाहतोय दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रीतम आणि प्रतिकेशला आपण पाहतोय. अगदी पंचानं मात्र नक्कीच थोडासा अगदी डाव्या इष्टीच्या बाजूने मात्र चांगला फटका आलाय. त्या पण जर पाहायला गेला तर पंचांचा इशारा का चेंडू सीमारेषा पलीकडे चालला आणि 4 धावा आल्यात. या 4 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 11 धावा. 11 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगली सुरुवात. ज्या वेळेला पहिल्या षटकाचा विचार केला तर पूर्णपणे जखडून ठेवला होता, परंतु पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली आहे. तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्याच्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाजानं आणि इथे आपण पाहतो निर्धाव चेंडू. हे दोन्ही खेळाडूवरती मात्र जिम्मेदारी असणार आहे, परंतु त्यावेळेला आपण पाहतोय गोलंदाज देखील तेवढं ताकदीचा तेवढीच चांगली गोलंदाजी करतोय आणि यावेळेला मात्र नक्की तसं होणं देखील गरजेचं. क्रिकेटमध्ये डॉट चेंडू, सिंगल, डबल या देखील ह्याच्यावरती नजर ठेवणं देखील गरजेचं. यावेळेला चांगला फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या अगदी आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. वरती आता फटके चढवलेत, आक्रमण केलंय त्याच्यावरती देखील. शांत गतीने सुरुवात पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केला असं म्हटलं, परंतु तिसऱ्या चेंडूवरती लगेच आक्रमण चढवलाय. अगदी लॉंगांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा ओलांडतोय. 6 धावांसाठी आलंय षटकार. ते पुन्हा आपण पाहतोय श्रेयोग हा गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेला दांडी गोल आपण पाहतोय. फलंदाज बाद झालाय. यावेळेला आपण पाहतोय प्रथम बॅक टू द पव्हिलियन. चेंडूचा खेळ त्याच्या देखील माध्यमातून संपला आणि विचार केला तर पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतो डॉट चेंडू आला, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता आणि चौथ्या चेंडूवरती मात्र विकेट प्राधान्य केले. एक चांगला खेळ त्याच्या देखील माध्यमातून पाहायला मिळाला. भले चौका षटकार आले असतील, परंतु कमबॅक केला ह्या गोलंदाजानं. आणि आपण पाहतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, अनिकेत पाटील. ह्याला आपण पाहतोय दुसरा षटक मार्गस्थ आहे. श्रेयोग नावाचा गोलंदाज सज्ज झाला. आपण पाहतोय पाटील 11 पाटणोली टीमचा आणि आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याची देखील झाली आहे. आज सध्या त्याने 4 चेंडूचा अगदी खेळ दाखवला आणि 4 चेंडूच्या
समाप्तीनंतर आपण पाहायला गेलं तर 10 देखील धावा खर्च केल्यात, परंतु एक गडी देखील बाद केला आहे, हे देखील विसरून चालणार नाही आहे. परंतु आपण पाहतोय अनिकेत पाटील, अगदी आपण जर विचार केला तर 5व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा यावेळेला चांगला फटका, अगदी कार्पेटच्या मदतीने चेंडूला खेळून काढला होता. चेंडूला थोडासा फंबल पाहायला मिळाला, एकीचा मात्र नक्की दुहेरीमध्ये लगेच कन्व्हर्ट केला होता आणि या 2 धावा सहज पूर्ण पाहायला मिळाल्या. आणि या 2 धावीच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 धावेंवरती. तर लगेच मी विनंती करतो, आयोजक असतील ना तर तिथे जाऊन बसा, कारण 2-3 मोठे आयोजक असले ना तर गाड्या तुम्ही थांबू शकता. इथे आपण पाहतोय श्रक चांगली गोलंदाजी करतो. यावेळेला मात्र नक्की चांगला बॅटची एज आणि मात्र पंचांचा बोट हवेत आणि किती खेळाडू बाद. अनिकेत बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आपण पाहतोय राहुल घरत, राहुलला आपण पाहतोय. आणि प्रेक्षकांना देखील विनंती असणार आहे, ज्या सामना चालू असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये कोणीही गाडी टाकू नका प्लीज. आणि आयोजकांना विनंती असणार आहे की तिथे 2 ते 3 मोठमोठे जर चांगले चांगले खेळाडू जर उभे राहिले, स्वयंसेवक उभे राहिले तर गाड्या तुम्ही थांबवू शकता. षटक संपल्या तर तुम्ही देखील गाड्या त्या सोडू शकता, तर ते तुम्ही देखील जिम्मेदारी घ्या. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 19 धावा या 10 फलकावरती. आतापर्यंत आपण जर विचार केला तर 4 गडी बाद झालेत. ते आपण पाहतोय अंतरा श्याम टोंबरे यांची स्फूर्ती. आपण जर पाहिलं तर श्री महालक्ष्मी चिंचवड टीम या वेळेला ते आपण पाहतोय जोरदार अपील केली गेली होती, परंतु आपण पाहतोय बॅटच्या साइड मात्र एक धाव आली. तर लगेच बॅटच्या साइड मात्र एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 20 धावा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक तिसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज. आपण पाहतोय अक्षयला, आपण पाहतोय इंडोर गाडी बाहेर काढा प्लीज, थोडी सामने चालू आहेत. तर नक्कीच पुन्हा मैदानाकडे बोलूया. आपण पाहतोय चांगली मॅच पाहायला मिळते. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळतोय. अगदी फलंदाजाच्या नाकासमोरून चेंडू चाललाय आणि त्या आपण पाहतोय निर्धाव चेंडू. अगदी तिसरा गोलंदाज आपण पाहायला गेलं तर अक्षय, पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसरा चेंडू निर्धाव. एक चांगली गोलंदाजी. यावेळेला अगदी आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू अगदी जमिनीला गुरगुड्या करत मात्र नक्कीच ट्रॅव्हल पाहायला मिळाला, परंतु आले एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 21 धावा या 10 फलकावरती. ते आपण जर पाहायला गेला तर खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळतोय. आणि स्पर्धा चालू असताना मी पुन्हा विनंती करतोय की मधून गाडी टाकू नका. यावेळेला चांगला चेंडू, परंतु आपण पाहतोय चांगला प्रयत्न राहिला आणि आपण पाहतोय एक धाव मात्र वाचू शकत नाही. बाईच्या स्वरूपात मात्र एक धाव आली आहे आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 22 धावा. 22 धावा 10 फलकावरती. या मैदानाचा विचार केला तर अगदी पहिल्या मॅचमध्ये कुडावे टीमनं 60 धावा काढल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये थोडीशी धावाची कमतरता पाहायला मिळते. यावेळेला चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. चौकार.
यावेळेला कारण चौकाराची देखील गरज होती यावेळेला श्री महालक्ष्मी चिंचवड टीमला, कारण आपण पाहायला गेला तर नक्की चांगली मॅच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले, खेळ पाहायला मिळतोय. आणि आतापर्यंत त्याचे गडी देखील बाद झालेत, ते आपण पाहतोय 4 गडी बाद झालेत. आणि आपण पाहतोय प्रमुख खेळाडू बाद झाल्यानंतर आपण पाहतोय 2 खेळाडूंवरती मात्र नक्कीच जिम्मेदारी आली आहे आणि ती जिम्मेदारी मात्र डोक्यावरती आहे. पेलत असताना चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये, चेंडू लगेच द्यायचे आहेत. तर आपण पाहतो या चिंचवड टीमच्या पुरस्कृत जर आपण पाहायला गेला तर अंतर श्याम ठोंबरे हे पुरस्कृत असणार आहेत या टीमचे आणि खूप चांगली त्यांचे पॅकर्स म्हणून ओळख. आणि आपण पाहतोय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला होतो. या आपल्याला ब्लॉक लाईनचा चेंडू दांडी गुल केली आहे, फलंदाज बाद झाला. या वेळेला आपण पाहतोय राहुल घरत प्रत्येकेश आणि शुभमवरती जिम्मेदारी असणार आहे, कारण बरेचसे खेळाडू बाद झालेत आतापर्यंत. आपण जर विचार केला तर 3 षटकांचा कदाचित खेळ संपलाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त आपण जर विचार केला तर 26 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक शांत सुरुवात पाहायला मिळते, परंतु या मैदानाचा विचार केला तर नक्कीच या मैदानाचा विचार केला तर आपण पाहतोय 40 धावा देखील या मैदानावरती डिफेन्स करू शकतात, परंतु त्या 40 धावा देखील काढाव्या लागणार आहेत. कारण आपण पाहायला गेलं तर चांगलं टार्गेट सेट करावं लागणार आहे, कारण पाटील 11 पाटलोणी टीमला. आणि सातत्यानं जर आपण पाहायला गेलं तर चांगला खेळ राहिला आहे पाटील 11 पाटलोणी टीमचा, परंतु आपण पाहतोय त्यांच्या संवेद आपण पाहतोय श्री अंतरा श्याम ठोंबरे यांची टीम, आपण पाहतोय चिंचवड टीम. आणि आपण पाहायला गेला तर चांगला खेळ इथे आपण पाहतोय गोलंदाज तुषारला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती आक्रमण, बराच काळ चेंडू हायवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक वेल जज आणि आणखीन एक धक्का लागलाय तो आपण पाहतोय चिंचवड टीमला. कडे 6 धावांसाठी येतोय षटकार. सुजवळने आल्या मात्र तडाखा दाखवला, त्याच्यामध्ये गुणवत्ता असलेली दाखवली, त्याच्यामध्ये टॅलेंट आहे तो दाखवला. आणि आपण पाहतो पहिला चेंडू फेस करत असताना चेंडूला फेकून दिला सीमारेषा पलीकडे. थोडासा मॅच थांबव प्लीज. तर विनंती असते मॅच चालू असताना गाड्या आतमध्ये टाकू नका प्लीज. आपण पाहतोय पुन्हा फलंदाज सज्ज असणार आहे. यावेळेला आणखीन एक तडाखा दिलाय, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. एकदा मात्र पूर्ण पैकी मात्र अचूक पाहायला मिळाली. रन आउटची चान्स होता बचावला आणि मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण पाहायला मिळाल्या.
चेंडूला पकडला गेला होता, परंतु लावता लावता मात्र तोपर्यंत खेळाडू क्रीजमध्ये अगदी सुरक्षापणे लोटला गेला होता. इथे आपण पाहतोय ज्या वेळेला चांगला चेंडू, परंतु आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर थोडंसं जर आपण पाहायला गेला तर नक्कीच अगदी जी वाईट रेषा आहे त्याच्या आतून मात्र हा चेंडू चालला आणि आपण पाहतोय निर्धाव चेंडू कमबॅक केलाय गोलंदाजानं पुन्हा. इथं आपण पाहतोय पुन्हा फलंदाज सज्ज झालाय. ज्या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये 2-2, 3-3 खेळाडू खाली आले आहेत, परंतु आपण पाहतोय स्वतःच्या फॉलोअर थ्रूमध्ये झेल पकडलाय गोलंदाज. आपण पाहतोय तुषार इथे आपण पाहतोय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सिद्धेश भोईर. या वेळेला आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय विकेट किपर मात्र जज करतो आणि षटक क्रमांक 4 संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 34 धावा धाफलकावरती. नेक्स्ट मॅच असणार आहे श्री भाऊदेवी कुडावे आणि श्री गावदेवी सांगुर्ली टीम. या दोन्ही टीमच्या खेळाडू मात्र लगेच रिपोर्टिंग करायचे. टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे.
होतीये सुरुवात आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. पाटील 11 पाटणोली आणि कुमारी अंतरा श्याम ठोंबरे श्री महालक्ष्मी क्रिकेट संघ चिंचवड. पहिला चेंडू आपण पाहू शकाल जोरदार अपील केली जातीये, परंतु पंच सांगतायत की हा चेंडू मात्र यष्टांना मिस होत नाहीये, बाजूने निघणार होता आणि अशा परिस्थितीमध्ये पहिला चेंडू हा डॉट पाहायला मिळतोय. अगदी खूप चांगली साऊंड क्लिअरिटी पाहायला मिळते. आमचे DJ विजय त्यांचं आपण स्वागत करूया, कौतुक करूया. बऱ्याचशा ठिकाणी आम्ही पाहत असतो त्यांना आणि चांगल्या पद्धतीनं अगदी साऊंड सिस्टीम क्लिअरिटी पाहायला मिळते. इथून मात्र फटका चांगला आहे, आपण पाहताय क्षेत्ररक्षक येतोय प्रतिके, चेंडू उचलणार फेकणार, दरम्यान 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेच्या बरोबरीनं संघाचं अकाउंट ओपन केलंय 2 धावेनं टीम पाटणोली टीम चिंचवड संघाच्या समोर. टार्गेट आहे टोटल आपण पाहू शकाल 35 धावा संख्येचा. 4 षटकं आणि 35 धावा करायच्या आहेत. खूप चांगली स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. कर्जत @tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय आणि चॅनेलवर जोडलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत करूया आपण. इथून मात्र बॅटची एज लागली आहे, फलंदाज इथून मात्र परतावा लागताय. पहिला धक्का लागतोय टीम पाटणोली संघाला विशालच्या रूपानं. विशाल नामक फलंदाज बॅक टू द लगआउट. कृष्णा महाडिक साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठावर या, आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहत आहे. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं. आमचे आरव रुपेश घरत यांच्या माध्यमातून लगावलेले पारितोषिक आहे. अगदी ही मॅच तुम्ही पाहू शकाल. अगदी चिंचवड टीमचे बिग सपोर्टर आहेत बघा. जिथे चिंचवड संघ तिथे रुपेश यांना आम्ही पाहिलंय आणि करंजाड्याच्या मैदानावर तर तुफानी अगदी रुपेश यांना पाहिलं होता. इथून मात्र आपण पाहू शकाल फटका या वेळेला हवेमध्ये आहे. काय घडलं जाणार, 2 क्षेत्ररक्षक येऊन मात्र थांबले आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू जमिनीवर दान झालाय आणि इथून मात्र मिळाल्या या चेंडूवर 2 धावा. संधी होती झेलची, कॉलिंग झालं होतं, परंतु त्यानंतर मिसअंडरस्टँडिंग झालं जरासं आणि त्यानंतर मात्र थांबले आणि मग चेल मात्र मध्ये पडलाय दोघांच्या सुद्धा. या तुम्हाला चुक्या कुठेतरी मी म्हणेन रोखाव्या लागतील, तुम्हाला प्रयत्न करावे लागेल. तुम्हाला मात्र 100% एफर्ट हे फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला द्यावं लागेल, कारण क्रिकेट हा खेळ बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग हे वेगवेगळी डिपार्टमेंट आहेत आणि ती सांभाळावे लागतील. परंतु या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहू शकाल अगदी इकडे आमची नांदगावची सोमनाथ आहे, त्यानंतर सिकंदर तडवी कुडावेचे आपण पाहत आहे, मिलिंद पाटील कुडावे, सुरेंद्र पाटील, पवन पाटील, आमचे रंगनाथ पाटील सुद्धा आलेत. या सर्वांचं स्वागत करूया. इथून मात्र आपण पाहू शकाल हा चेंडू येतो नियोजित ठिकाणी 1 धावेसाठी आणि 1 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या धावपलकावर टोटल तुम्हाला पाहायला मिळतीये ती म्हणजे 5 धावा. अगदी आपण पाहू शकाल ज्यांच्या सौभाग्यवती नांदगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत आपण पाहत आहे तर संदीपजी पाटील हे सुद्धा आहे, त्या मॅचचा आनंद घेत आहे, त्यांचा आपण करूया स्वागत. आणि खूप चांगली स्पर्धा दरवर्षी प्रमाणे गेल्या वर्षी सुद्धा एक विलोभनीय स्पर्धा, यंदाच्या वर्षामध्ये सुद्धा आपण ही स्पर्धा पाहत आहे आणि या स्पर्धेला इथून मात्र आपण पाहू शकाल पुन्हा एकदा जोरदार अपील. अपीलमध्ये उत्साह पाहिला, आत्मविश्वास फार कमी पाहायला मिळाला आणि अत्बाराम कोहली सरांचा इशारा आलाय ही लेगबाईची धाव आणि या धावेच्या बरोबरीनं धावसंख्या टोटल इथे धावपलकावर जमली 6 धावा. 1 षटकाचा खेळ पहिल्या समाप्त झालाय आणि धावसंख्या प्रथमनं मात्र खर्च केली. ज्या प्रथमची गोलंदाजी आम्ही सातत्यानं पाहिली आहे त्या प्रथमनं मात्र चांगली गोलंदाजी केली आहे आणि फक्त 6 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद अशी अवस्था आहे सध्या पाटील 11 पाटणोली टीमची चिंचवड टीमच्या समोर. 35 धावेचं टार्गेट आहे, येणारे 18 चेंडू आणि आता मात्र 29 धावेची गरज आहे. 18 चेंडू आणि 29 धावा. चला सांगुर्ली संघ टॉस साठी या. सागर कैलास चला या.
कैलास पारधी आज आम्हाला बऱ्याच दिवसांनी दिसत आहेत. अगदी थोडासा क्रिकेटपासून दूरवर आहे, परंतु गावाची ओढ आणि क्रिकेटची ओढ लगेच घेऊन येते बघा. चला टॉस साठी या. कुडावी टीमचा कॅप्टन आहे, सांगोली टीमचा कॅप्टन या आपण टॉस साठी. सागर पारधी हसमुख चेहरा सातत्यानं आपण त्यांना पाहत असतो. टॉस केला जाईल. एका बाजूला जय भावदेवी कुडावे आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी सांगोर्ली असे दोन संघ. घरच्या मैदानावर 2 हप्त्यापूर्वी चॅम्पियन ठरलेला संघ सांगोर्ली संघ आज पुन्हा एकदा या मैदानावर खेळ करेल आणि त्यांच्या बरोबरीनं पाहुणा संघ तो संघ मात्र कुडावे संघ. कृष्णाजी महाडिक यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय या मॅचचा. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. अनिकेतला आपण पाहत आहे. या स्पर्धेसाठी नक्कीच ज्यांची उपस्थिती लाभणार होती सकाळी उद्घाटन सोहळ्यासाठी आपण पाहिलं असेल ते इथून मात्र आपण पाहताय प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये. झेलची संधी होती, झेल मात्र सुटलाय बघा. हातामध्ये पडलेला झेल अगदी जमिनीवर दान झाला, निसटला शेवटच्या मुवमेंटला. कारण ज्या वेळेला झेल टिपता त्यावेळेला अगदी मग प्रॉपर होणं महत्वाचं आहे, परंतु ते झालं नाहीये. त्यानंतर आपण पाहतोय आमची कुडावेचे गणेश ठाकूर एक उत्कृष्ट शाहीर आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांचं स्वागत करूया आपण या व्यासपीठावर. इथून मात्र दांडी गोल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बॉल यष्ट्या उखाडल्या जात आहेत. झेल सुटल्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी सोजवल घरात नाराज झाला होता, आता मात्र सुटकेचा निश्वास सोडलाय आणि फलंदाज मात्र इथून दुसरा बाद होतोय. तो पाटील 11 पाटणोली टीमचा फलंदाज. बॅक टू मॅच सुद्धा शेवटच्या षटकापर्यंत जाणार आहे, यात मात्र शंका नसणार आहे. कारण क्रिकेट हा खेळ अगदी शेवटपर्यंत आपण पाहत असतो. मग शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत भागीत करणं चुकीचं आहे. दोन्ही संघ शेवटपर्यंत हार मानणार नाहीयेत. हा चेंडू आपण पाहतोय फुलर लाईनचा आपण पाहू शकाल. प्रयत्न करतोय, चेंडू अडवू शकले नाही परंतु बॅकअप दिलाय. एक धावाली. एक धावेच्या बरोबरीनं धावसंख्या धावपलकावर टोटल 9 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 9 रन्स 35 धावा करायचे आहेत. 35चं टार्गेट आहे, 9 जमलेत म्हणजे अद्याप 26 धावेची गरज आहे. आणि असं असताना मग इक्वेशन जे 26 धावेचं राहिलं आहे त्यामध्ये चेंडू जर दुसऱ्या षटकाचा विचार केला 3 चेंडू अद्यापर्यंत संपलेत म्हणजे 15 चेंडू आणि 26 धावा. 15 मध्ये 26चं इक्वेशन तुम्ही पाहू शकाल. खूप चांगली स्पर्धा आहे. क्रिकेट हा खेळ अगदी सर्वांच्या आवडीचा खेळ म्हणून ओळखला जातो सध्या. इथून मात्र अगदी आपण पाहू शकाल फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाला संधी निर्माण झाली होती, त्या संधीला अगदी आपल्या बाजूने झुकू शकला नाहीये आणि 2 हातांच्या मधून चेंडू मात्र सरळ निघालाय. सीमा रेषा पलटला जातोय. हा मिळतोय षटकार. तर मॅच मध्ये आता पुन्हा एकदा पाटणोली संघ पाहायला मिळतोय बघा. कारण 26 होत्या, आता राहिल्या 20 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत सज्ज झालाय.
हा चेंडू आपण पाहू शकाल. बॅटची एज फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय. नियोजित ठिकाणी एकदा मिळेल आणि या एकदावीच्या बरोबरीने टोटल रन स्कोर कार्डवर आता जोडल्या त्या 16 धावा. 16 धावा लागतायत धावफलकावर. अगदी कृपया विनंती करतोय बघा गाडीवाल्यांना, भरपूर जागा आहे, तुम्ही गाडी कुठेतरी पार करा, चालत या, कारण लाईव्ह स्पर्धा आहे. वेगळं चित्र निर्माण होतं त्या युट्यूब मध्ये, अगदी चॅनेलवर ते वेगळं पाहायला मिळतं बघा. इथून मात्र आपण पाहू शकाल डॉट चेंडू आलाय आणि धावसंख्या धावफलकावर आता स्थिर आहे ती 16 धावा. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या अखेरीस टोटल धावा धावफलकावर तुम्ही पाहू शकाल. लागताय 16, येणारे चेंडू आता 12 आणि राहिल्यात त्या 19 धावा. 12 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. पाणी मैदानामध्ये हवं आहे, पाणी द्यायचंय बघा. तोपर्यंत जाऊया आमच्या लाडक्या डीजे
जशा सिंगल डबल चौकार येतील ते चांगलं असेल पाटणोली टीमसाठी. आउटसाइड दी लेग स्टंप राहुलचा हा चेंडू पंचांचा इशारा येतोय, हा चेंडू खराब आहे. अवांतर आहे, वाईड आहे आणि या वाईडनं मात्र धावसंख्या एक ऍड झाली आहे. धावसंख्या टोटल धावपलकावर लागली 20 धावा. 15 रन्स रिक्वायर्ड. आपण पाहताय रन्स हवे आहेत. पुन्हा एकदा लय खराब झाली आहे बघा. लय बद्द अगदी इथून बिघडवून टाकली आहे आणि त्यानंतर मात्र आणखी एक वाईट चेंडू अवांतराला आहे आणि अवांतरला मात्र धावसंख्या धावपलकावर टोटल पाहायला मिळते 21 धावा. आता मात्र 14 धावा करायच्या आहेत. एक धाव किती महत्वाचा आहे कारण सातत्याने आपण पाहिलंय. मग परीक्षेमध्ये आपण पाहिलं असेल तर एक गुण, अगदी मग राजकारणामध्ये एक मत आणि मग क्रिकेटच्या पटलावर एक धाव किती महत्वाची आहे. ज्या वेळेला धावा डिपेंड करतो अंगलट येत आहेत जमवत असताना त्या वेळेला मग हे आपणाला पाहायला मिळत असतं. आणि इथून मात्र मिळाली एक सिंगलच्या बरोबरीनं 22 धावा लागत आहेत. आता मात्र 13 धावेची गरज आहे. सांगोली संघ सज्ज झालाय, दुसऱ्या बाजूला कुडावे संघ सज्ज आहे. पुढचा सामना तुम्हाला एक अटीतटीचा खूप चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बॉलिंग मार्कवर सज्ज राहुलचा आणखी एक वाईट चेंडू, आणखी एक खराब चेंडू. या चुक्या रोखणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा धाव कुठेतरी मी म्हणेन कमी खर्च करणं गरजेचं आहे कारण एक्स्ट्रा धावा खर्च होत आहेत, त्याच्यावर चेंडू सुद्धा वाढले जात आहेत, षटक लांबणीवर जात आहे, हे मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. बॉलिंग मार्कवर सज्ज झाला आता पुन्हा एकदा राहुल आणि त्याच्या समोर आहे फलंदाज राकेशला आपण पाहता. इनाट 4थ्या क्रमांकावर आलाय राकेश आणि तो मात्र पाहायला मिळतोय. इथून मात्र आपण पाहू शकाल आजच्या दिवसामधील हा लांब आणि तितकाच गगनचुंबी येतोय हा उत्कृष्ट असा षटकार. 6 धावा. इथून मात्र षटकार आलाय आणि आता या षटकारानं मात्र धावसंख्या धावपलकावर 29 धावा. 6 धावेची गरज आहे. चेंडू मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय राहुल. पंचांच्या डाव्या बाजूने अगदी पुन्हा एकदा खराब कामगिरी, खराब गोलंदाजी. आज मात्र गोलंदाजी चांगली होत नाही. बऱ्याच वेळेला चांगली गोलंदाजी करताना आपण पाहत असतो परंतु आज मात्र लय पूर्णपणे बिघडून आली आहे आणि इथून मात्र एक्स्ट्रा धावा बऱ्याचशा खर्च झाला. टोटल वाईट जर पाहिले आपण 5 वाईट टाकले म्हणजे एक्स्ट्रा 5 चेंडू. षटक अगदी आपण पाहिलं तर आतापर्यंत 8 चेंडू फेकलेत राहुलनं. इथून मात्र नियोजित ठिकाणी चेंडू आलाय 1 धाव आणि या 1 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या धावपलकावर टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 5 धावेची गरज आहे. 30 धावा लागत आहेत. आता मात्र 5 धावा. हा फटका आपण पाहू शकाल मिड विकेट मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे प्रतिकेश परंतु 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीनं आता मात्र येणारे 6 चेंडू आणि आता निर्णायक विजयासाठी 2 धावेची गरज. 1 बॉल आहे, 1 चेंडू बाकी आहे. टोटल 9 चेंडू फेकलेत. अगदी आपण विचार करू शकाल 10 चेंडू फेकलेत बघा कारण 5 वाईड आलेत, 5 चांगले चेंडू टाकलेत आणि असे 10 चेंडू फेकलेत बघा राहुलनं. कारण राहुल कडून ही अपेक्षा नाही मी म्हणेन कारण संघाला अगदी सातत्याने चांगला लीड करत असतो परंतु इथून मात्र एक सिंगल रन्स पूर्ण झाली आहे. दुसरी रन्स कंप्लीट होईल का परंतु त्या आधी चेंडू मात्र आलाय 1 धावेसाठी नियोजित ठिकाणी आणि आता मात्र 1 धावेची गरज आहे. येणारे उर्वरित 6 चेंडू आणि आता 1 धावेची गरज टीम पाटील 11 पाटणोली संघाला.
एकच रन्स आहे ती. आता लागला होता नाही लागला मग एकच रन्स आहे. डिक्लेअर मध्ये आली आहे. जर आता लागला असेल तर 2 रन्स असतील नसेल तर एकच आहे. एकच रन आहे. ओके एकच एक धावेची गरज आहे. ओके 2 धावेची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 6 दुसऱ्या षटकामध्ये 10 16 आणि त्यानंतर 17 आहेत. राहुलच्या षटकामध्ये 33 2 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. 6 मध्ये 2 धावेची गरज. सूरज येतोय गोलंदाज बॉलिंग मार्कवर. 2 धावेची गरज. येणारे चेंडू आपण पाहू शकाल. एक धाव इथे आहे. आता मात्र एका धावेची गरज आहे. 5 चेंडू आणि एका धावेची गरज. पुढचा सामना तुम्ही पाहू शकाल. जय भावदेवी कुडावे टीमनं टॉस जिंकलाय. डिसिजन जो असेल अंमल करा. 4 षटकांचा सामना आणि त्यानंतर मग गावदेवी सांगुर्ली हे 2 संघ आमने सामने पाहायला मिळतील. पुढचा चेंडू सूरज याचा. एक धावेची गरज असताना आता मात्र येणारे 4 चेंडू आणि आता मात्र एका धावेची गरज आहे. ज्याने षटकार लगावला तो राकेश मात्र मैदानामध्ये आहे. अगदी एक धाव काढायची आहे टीमला. तर चिंचवड टीमला एक धाव डिपेंड करायची आहे. हे होऊ शकतं सूरज. अगदी जर चांगले चेंडू हाताळले अगदी डॉट चेंडू आले ना तर या मॅच मध्ये चुरस पुन्हा एकदा पाहायला मिळेल. इथून मात्र फटका चांगला आहे आणि चेंडू मात्र सरळ या वेळेला गेला आहे. षटकारासाठी 6 धावा. सामना मात्र जिंकलाय तो टीम पाटील 11 पाटणोरी संघानं. पाटील बॉईज कॉंग्रॅच्युलेशन. आणि हार्ड लक टीम कुमारी अंतरा श्याम ठोंबरे आणि श्री महालक्ष्मी क्रिकेट संघ चिंचवड आपलं पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्याला हार्ड लक टीम. परंतु मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा